सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना उद्याच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। माझ्याकडे हा एक खणाचा कपडा आहे आणि माझ्या घरच्या गुढीसाठी मी आता हे गुढी वस्त्र बनवत आहे। तर इथून मी 30 इंच उंचीवर एक खूण करून घेणार आहे। हा कपडा खरं तर खूप कमी आहे, 80 सेंटीमीटरच आहे, पण खणाचा कपडा असल्यामुळे मी त्याचा वापर आता करणार आहे आणि दिसायला पण छान आहे। ते 30 इंचावर मी एक खूण करून घेतली आणि या बाजूला 15 इंचावर एक खूण करून घेणार आहे। हे असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला दोन्ही बाजूचे काठ वापरता येतात आणि गुढी पण आपली खूप छान उंच अशी होते। आता हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत हे आपल्याला आधी जोडून घ्यायचे आणि तिथे आपल्याला कापून घ्यायचे। तर इथे मी एक रफली अशी रेघ मारून घेते, कारण माझ्याकडे मोठी पट्टी नाही। तुमच्याकडे मोठी पट्टी असेल तर पट्टीच्या सहाय्याने तुम्ही सरळ इथे असं हे जोडून घेऊ शकता। हे झालं, आता हे मी कापून घेणार आहे। आता आपल्याला हा जो भाग आहे हा इथे जोडायचा आहे। आता हा खणाचा कपडा असल्यामुळे आणि दोन्ही बाजूनी याला काठ असल्यामुळे, खणाचा कपडा असायलाच हवं असं नाही, दोन्ही बाजूनी काठ असलेला असा जर कपडा तुम्ही घेतला तर अगदी कमी कपड्यामध्ये तुम्हाला खूप छान प्लीट्स असलेली गुढी बनवता येते। हे झाल्यानंतर आता इकडे जो भाग आहे यातला मी जवळजवळ 6 ते 7 इंच मी हा कपडा एवढा कापून घेणार। हा मी घेणार आहे टोपीसाठी, याचा वापर मी टोपीसाठी करणार आहे। आता हे दोनही भाग मी जोडून घेणार, हा आणि हा, आणि त्यानंतर मग जो एक्स्ट्रा असेल तो आपण नंतर कापून टाकू। तर सुलट बाजू एकमेकांवर ठेवून हे दोनही भाग मी आधी जोडून घेते आणि मग आपण याला पुढे काय करायचंय हे मी तुम्हाला नंतर सांगते। आधी हे मी मशीनवर जाऊन जोडून घेऊन येते। बघा, सुलट बाजूने एकमेकावर ठेवून याला मी आधी शिवून घेणार आहे आणि मग याच्यावर दाबटीप मारून घेणार। हे मात्र घेताना आपल्याला अगदी व्यवस्थित घ्यायचंय। आता आपण ह्याच्यावर अशी दाबटीप मारून घेऊ। हा बघा, जोडल्यामुळे आता आपल्याला हा एवढा मोठा कपडा मिळाला। आता आपण याला प्लेट्स घालून घेऊ। मला जेवढ्या रुंदीच्या प्लेट्स हव्यात तेवढ्या तुम्ही घालून घेऊ शकता आणि हा ताठ कपडा असल्यामुळे व्यवस्थित याला प्लेट्स घालता येतात। हे एक्स्ट्रा जे होतं हे मी कट करून टाकलं आणि हा जी दाबपट्टी आहे ना ती दिसणार नाही अशा पद्धतीने याला मी आता प्लेट्स घालून घेणार आहे। आता इथे वाटलं तर तुम्ही अशी इथे टाचण्या लावून घेऊ शकता। आणि आता हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हे आधी मोजून घ्यायचं। आपण याला काठी घालण्यासाठी म्हणून जो कपडा कापलेला आहे तो जवळजवळ हा 7 इंचाचा आहे। तर त्या हिशोबाने हे बघायचं किती होतंय, कारण आपल्याला बाहेर पण अर्धा इंच सोडायला लागतं। तर त्या हिशोबाने हे बघायचं आणि हे जे एक्स्ट्रा आहे हे कापून टाकायचं। हे एवढं झाल्यानंतर हा जो कपडा आहे हा आपल्याला इथे व्यवस्थित ही प्लेट करून घ्यायची, आधी थोडीशी मोठी करायची। हा जो कपडा आहे हा आपल्याला इथे असा वळवून घ्यायचा आणि याच्यावरनं आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। हे बघा, आता आपण हे जे मगाशी बनवलेलं होतं हे आता आपण शिवून घेऊ। मग त्यासाठी हे इथे व्यवस्थित पकडायचं, किंवा तुम्हाला ते पकडायला कठीण जात असेल तर इथे अशा मध्ये मध्ये टाचण्या लावल्यात तरी सुद्धा चालतील। आता हे जे आहे याला आपण आता हे वरती गुढी काठी घालण्यासाठी हे वर असं जोडून घेऊ। अशी तुम्हाला सांगितल्यासारखं 7 इंच मी कपडा घेतलेला आहे आणि हे जे आपण कट केलेलं होतं ना त्याला पण एका बाजूला माझी टीप होती, तर ते मी आता याला लावणार आहे। हे असं व्यवस्थित मोजून घ्यायचं आणि बाजूने आपल्याला थोडीफार जागा 1/2 इंच शिल्लक ठेवायची आहे। मग त्या केसमध्ये तुम्ही हे थोडंसं इकडे दुमडून घेतलं तरी सुद्धा चालेल। आपल्याला ह्याच्यामध्ये लेस टाकायचा आहे। हे आता आपल्याला उलटवायचं। हे बघा, अशा प्रकारे आपलं हे छोटंसं आणि छानसं गुढी वस्त्र आता शिवून झालं। हे आता मी तुम्हाला काठीला अडकवून दाखवते आणि त्यानंतर मग तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य कळवा की हे छोटंसं गुढी वस्त्र जे मी शिवलंय माझ्या घरच्या गुढीसाठी ते कसं झालंय। हे बघा, अशा प्रकारे हे माझं घरचं गुढी वस्त्र आता
पूर्णपणे शिवून तयार आहे. आमची बाल्कनी खूप छोटी असल्यामुळे मी खूप मोठं हे गुढी वस्त्र बनवलेलं नाही. फक्त 80 सेंटीमीटर हा खणाचा कपडा माझ्याकडे होता, त्यातून मी हे गुढी वस्त्र बनवलेलं आहे. आणि अगदी छोट्या कपड्यात पण थोडंसं मोठं बनवायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला हा वर मी तांब्या लावलेला आहे, पण त्या तांब्यामध्ये जर मी तुम्हाला तो तांब्याचा लुक दाखवला तर तुम्ही माझ्या घरातला सगळा पसारा तुम्हाला दिसेल, म्हणून मी थोडासा तो तांब्या लपवते. पण जरी तो अधेमध्ये तुम्हाला पसारा दिसला तरी कृपया त्याकडे दुर्लक्ष करा, कारण शिवणकाम होईपर्यंत माझा हा असाच पसारा पडलेला असतो. त्याकडे दुर्लक्ष करा. परंतु एकंदरीत हे छोटंसं गुढी वस्त्र कसं झालंय हे मात्र मला कमेंट करून अवश्य कळवा. हे बघा, मी आमच्यासाठी शिवलेलं गुढी वस्त्र बघितल्यानंतर माझ्या शेजाऱ्यांनी पण माझ्याकडनं गुढी वस्त्र शिवून घेतलं. त्यांनी सुद्धा 80 सेंटीमीटर कपडा दिलेला होता, पण त्यांचा हा कपडा खूप सुंदर आणि छान दिसतोय, तर त्यांच्यासाठी पण मी गुढी वस्त्र शिवून दिलं. फक्त कडेला जो मी माझ्या गुढी वस्त्राला काठ वरती जोडलेला आहे तसा न जोडता त्यांना तो असा हवा होता, म्हणजे अशीच सोडलेली हवी होती. तर कुठलं गुढी वस्त्र छान दिसतंय मला कमेंट करून अवश्य कळवा, माझं की माझ्या शेजाऱ्यांचं. आणि जर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. आणि हो, हाईपसुद्धा करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा सगळ्यांना एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे सगळ्यांचे नोकरी, धंदे, व्यवसाय जे काही असेल ते उत्तरोत्तर वाढत जावो, हीच त्या परमेश्वरापाशी प्रार्थना. धन्यवाद. आता आपण पुन्हा भेटू. जे आपण तुम्हाला रॉबिन पक्षाचं दुपट्याबद्दल मी सांगितलं होतं, तर ते दुपटं शिवण्यासाठी आज उद्या गुढीपाडवा असल्यामुळे मला अर्जंटमध्ये ही गुढी शिवावी लागली.